नमस्कार. नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय हे फंक्शन या चॅप्टर मध्ये टॉपिक मध्ये आपल्याला झालेलं आहे, पण पुन्हा एकदा बघूया. इफ एफ डिफाइंड फ्रॉम ए टू बी मीन्स हा ए हा डोमेन आहे, बी हा कोडोमेन आहे. एफ डिफाइंड फ्रॉम ए टू बी असं फंक्शन आहे. एफ इज डिफाइंड फ्रॉम ए टू बी. जनरली काय डिनोट करतो एफ या फंक्शनला? एक्स डोमेन मधल्या एलिमेंट्सना एक्स म्हणतो, वाय कोडोमेन मधल्या ना वाय म्हणतो. सो एफ एक्स इज इक्वल टू वाय या नोटेशनने आपण डिनोट करतो जनरली. सो एफ एक्स इज इक्वल टू वाय इज फंक्शन डिफाइंड फ्रॉम ए टू बी. तर त्याचं रिव्हर्स फंक्शन असतं. म्हणजे काय? हा डोमेन आहे, हा कोडोमेन फॉर एफ. इफ रिव्हर्स फंक्शन घेतलं म्हणजे काय? हा डोमेन गेला आणि ह्याच्यावर ऑपरेट करून फंक्शन इथे ह्या कोडोमेन मध्ये आलं. दॅट इज कॉल्ड इन्व्हर्स फंक्शन. सो इन्व्हर्स फंक्शन आता आपण बी मधल्या कोडोमेन मधल्या फर्स्ट जो कोडोमेन होता त्यातले एलिमेंट्स काय आहेत? वाय. सो एफ इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन वाय इज इक्वल टू एक्स असं फंक्शन जे एक्झिस्ट होतं त्याला म्हणतात इन्व्हर्स फंक्शन. मग इन्व्हर्स फंक्शन ऑलवेज एक्झिस्ट असतं का? इट मे ऑर मे नॉट एक्झिस्ट. सो ऑलवेज एक्झिस्ट होईलच इन्व्हर्स फंक्शन असं काही सांगता येत नाही. काही वेळेला इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतात काही फंक्शनसाठी, काही फंक्शनसाठी नाही. समटाइम्स जे इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करताना थोडासा जो कोडोमेन आहे म्हणजे फर्स्ट फंक्शनचा कोडोमेन हा बी हा सेट तो थोडासा आपल्याला रिस्ट्रिक्ट करायला लागतो किंवा कमी इंटरवल छोटा इंटरवल घ्यायला लागतो. त्या इंटरवलवर ऑपरेट करावं लागतं. बिकॉज इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं किंवा नाही होते कशावर ठरणार आहे? तर जे फंक्शन आपण ऑपरेट करणार ते फंक्शन या डेफिनेशन मध्ये बसलं पाहिजे. ते फंक्शनच्या प्रॉपर्टीज त्याने फुलफिल केल्या पाहिजे. त्या फंक्शनच्या काय प्रॉपर्टीज आहेत की फंक्शन शुड बी ऑपरेटेड ऑन ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ कोडोमेन. ही तर ती बेसिक कंडिशन आहे त्याची. सो ते असेल तर आपण त्याला त्या रिलेशनला फंक्शन म्हणतो. त्यामुळे नेहमी किंवा हे असं ऑलवेज होईलच असं नाही की एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होईलच असं नाही. बिकॉज इथे एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी बी मधले इलेमेंट्स काय ते चेक करावे लागतात आणि ह्या बी मधल्या इलेमेंटवर ह्या फंक्शनची काही जी डेफिनेशन आहे ती सगळी ऑपरेटेड आहे का हे आपल्याला बघावं लागतं. इफ पॉसिबल देन देअर एक्झिस्ट इन्व्हर्स फंक्शन. तर अशी इन्व्हर्स फंक्शन जर एक्झिस्ट झाली तर त्याचे डेरिव्हेटिव्स काय येतात हे आपण थोडंसं बघणार आहोत. त्यातल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले काय येणार आहेत इन्व्हर्स फंक्शन म्हणून ते आपल्याला इथे चेक करायचं. त्याचं आपण छोटे छोटे थिअरम म्हणून आपण ते प्रूव्ह करू शकतो. अगदी सिम्पल प्रूफ आहे त्याचं. तर ते आपण बघणार आहोत की साइन असेल एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स असेल तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन काय होईल. मग इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? म्हणजे साइन ऑपरेटेड फ्रॉम ए टू बी तर एफ एक्स इज इक्वल टू वाय असं म्हणतो. सो एफ एक्स इज इक्वल टू इन्स्टेड ऑफ वाय फंक्शन असं आहे की साइन एक्स. देन साइन एक्सचा इन्व्हर्स काय होणार? ते वाय आहे ना, म्हणजे काय आलं? वाय इज इक्वल टू साइन एक्स. सो आपल्याला इन्व्हर्स काढायचा असेल तर आता आपल्याला ह्या वायवर ऑपरेट करायला लागेल इन्व्हर्स. सो एफ इन्व्हर्स वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स वाय. या वायवर ऑपरेट करायला लागेल, या कोडोमेन मधल्या एलिमेंट्सवर ऑपरेट करायला. सो साइन इन्व्हर्स वाय, कॉस इन्व्हर्स वाय अरे इन्व्हर्स फंक्शन. पण ती होल रिअल लाईनवर डिफाईन होतात का ते आपल्याला बघायला लागेल. बिकॉज काही वेळेला कम्प्लीट रिअल लाईनवरती डिफाईन होणारही नाहीत कदाचित, पण जेवढ्या इंटरवलवरती डिफाईन होतात तेवढ्या इंटरवलवर त्याचं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होईल. अँड देन इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं हे थोडंसं आपण काही प्रूफ्स त्यातली घेणार आहोत इन्व्हर्स फंक्शनसाठी. सो इन्व्हर्स फंक्शन म्हणजे तुमच्या लक्षात आलं की इफ एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी देन एफ इन्व्हर्स इज डिफाईन फ्रॉम बी टू ए. रिव्हर्स केलं फंक्शन की त्याला इन्व्हर्स फंक्शन म्हणतात. फर्स्ट इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं की नाही बघायला लागेल. इफ there exists inverse function then we can calculate that function's derivative. So फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नंतर काढता येऊ शकतो. मग आता या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आता ते विथ रिस्पेक्ट टू वाय असणार ना, बिकॉज या बी वर कोडोमेनवर ऑपरेट होणार तिथल्या एलिमेंट्सना आपण वाय असं डिनोट केलंय. सो डी एक्स बाय डी वाय अशा पद्धतीने जर इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल तर ची पुढची गोष्ट आहे. तर आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना कसं लिहायला लागेल? डी एक्स बाय डी वाय. तर डी एक्स बाय डी वाय आपण या फॉर्म्युलाने पण घेऊ शकतो की 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. सो इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल ते आपल्याला डायरेक्ट कधी कधी नाही आलं सपोज तर आपण असं करू शकतो की डी वाय बाय डी एक्स हे डेरिव्हेटिव्ह काढून विथ रिस्पेक्ट टू एक्स
1 अपॉन म्हणजे त्याचा इन्व्हर्स घेतला तरी आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळू शकेल. सो काही या कन्सेप्टने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय असतात इन्व्हर्स फंक्शनची इथे थोडीशी आपण बघणार. पण इन्व्हर्स फंक्शन म्हणजे लक्षात आलं, फॉर एक्झाम्पल एखादं फंक्शन दिलं असेल तर त्याचा तो इन्व्हर्स कसा काढायचा. आता सिंपल आपण अल्जेब्राइक फंक्शन घेऊ म्हणजे त्याचे इन्व्हर्स एक्झिस्ट होतात. त्यामुळे आपण अल्जेब्राइक फंक्शन घेऊया तरी fx इज इक्वल टू सम x² प्लस 5 हे असं इन्व्हर्स फंक्शन दिले. दॅट मीन्स काय fx इज इक्वल टू y मीन्स y इज इक्वल टू x² प्लस 5. पण आता आपल्याला काय लागणार आहे की fy म्हणजे f इन्व्हर्स y इज इक्वल टू x ह्या फॉर्म मध्ये फंक्शन लागणार. इन्व्हर्स म्हणजे काय f इन्व्हर्स ऑफ y ऑपरेटेड ऑन y इमेज काय मिळणार आपल्याला x ही इमेज मिळणार. रिव्हर्स ऑपरेट होतं ना. सो आपल्याला हे सगळे x इथे ठेवायला लागेल आणि y च्या फॉर्म मध्ये फंक्शन आणायला लागेल. सपोज हे 5 इकडे आणले तर म्हणा y - 5 इज इक्वल टू x². पण x² असं नोटेशन घेतले ना आपण x असं नोटेशन घेतो. सो x असं आपल्याला आणायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. तर स्क्वेअर रूट ऑफ y - 5 बिकॉज स्क्वेअर रूट दोन्ही साईडला घ्यायला लागेल इज इक्वल टू x. मग कसं आलं की x मीन्स काय f इन्व्हर्स ऑफ y. सो fx इज इक्वल टू x² प्लस 5 असेल तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन काय होणार f इन्व्हर्स ऑफ y किंवा x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y - 5. सो अशा पद्धतीने ते येईल. म्हणजे काय करायचं आपल्याला y इज इक्वल टू fx दिले ते सगळं इकडे आणायचं आणि x इज इक्वल टू f इन्व्हर्स y अशा फॉर्म मध्ये आणायचं आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं होईल. सो आपण थोडी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय आहेत तेवढे बघणार.